बदलत्या काळानुसार बरेचसे अवजारं सुद्धा बदलणार आहेत. समोरचं आपल्याला जे ट्रॅक्टर दिसतंय ही ट्रॅक्टर बॅटरी चलित आहे आणि रोटा जो दिसतो रोटा हा स्वतंत्र रोटा नाही आहे, मल्चर आहे. आणि मल्चर स्वतंत्र आपल्या मोटरच्या पॉवरनी ते फिरतं आणि चांगल्या प्रकारे मल्चिंग करायचं काम याद्वारे केलं जातं. यांचा मोबाईल नंबर आणि सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे, नक्कीच बघा. पण मल्चर कशा प्रकारे चालतं ते आपण इथे बघू शकता. गवत आता ते पुरा करताना आपल्याला दिसते. आता इथे या ठिकाणी एवढंच मोठं गवत होतं, त्या कारणाने त्याला मोठ्या गवतामध्ये येता नाही आलं. पण समोरचं 46 व्होल्टची मोटर आणि ती वायरच्या आधारे समोरच्या बॅटरीवर कनेक्ट आहे. आणि ओढायचं काम फक्त समोरचं जे ट्रॅक्टर ते करतं, ते सुद्धा मोटरवरच. म्हणजे भविष्यामध्ये बॅटरी आणि त्याद्वारे आपण चार्जिंगद्वारे हे सगळं काही करू शकतो. याची किमतीसह सर्व सविस्तर व्हिडिओ कृषी क्रांती प्रयोगशाळा चॅनलवरती नक्कीच बघा. ज्यांना मशागत शून्य करायची आहे जमिनीमध्ये आणि SRTमध्ये सर्वप्रथम त्यांना फळबागेमध्ये आणायला किंवा मग असं चालवायला ही फायदेशीर होऊ शकतं. तर त्यांनी याच्याबरोबरच आणखी एक म्हणजे यांत्रिकीकरणामध्ये यांत्रिक बैल बनवलेला आहे, ज्याला फक्त सांगायचं आणि रिमोटद्वारे कंट्रोल करायचं असू शकतो. त्याचा व्हिडिओ आपण आपल्या हे मल्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणून असा चॅनल सबस्क्राईब करा, शुल्क त्याला पैसे लागेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. राम राम.